नमस्कार, मी वनश्री जोशी पांडे तुम्हा सर्वांचं माझ्या हील युअर सोल या चॅनलमध्ये स्वागत करते. तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन आले असाल तर माझा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. तुम्ही तो ऑलरेडी सबस्क्राईब केला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि त्यांना सुद्धा सांगा सबस्क्राईब करा आणि तो शेअर करा. आणि येस, बेल आयकन सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओज घेऊन तुमच्यासाठी येईन तेव्हा तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. सो आय एम कॉन्फिडेंट अँड आय एम शुअर की तुम्हाला मी जे व्हिडिओज जे टॉपिक्स घेऊन येते ते आवडत आहेत. आणि माझा प्रयत्न हाच असतो की जास्तीत जास्त वेगवेगळे टॉपिक्स. बीइंग अ सायकोलॉजी स्टुडंट, आय हॅव लर्न सायकोलॉजी आणि खूप वेगवेगळ्या विषयांचा मी अभ्यास केलेला आहे. तसे सगळे वेगवेगळे विषय तुमच्यासमोर घेऊन येऊन तुम्हाला मोटिवेशन मिळावं, तुम्हाला पॉझिटिव्हिटी मिळावी आणि स्पिरिच्युअलिटी खूप सोप्या भाषेमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवावी, हा एकमेव उद्देश माझ्या या चॅनलचा आहे, हील युअर सोलचा. सो ॲज माय सबस्क्रायबर्स, डेफिनेटली तुम्ही ही जी फॅमिली आहे आपली हील युअर सोल ही मोठी करण्यामध्ये डेफिनेटली माझी मदत कराल अशी आशा आहे. सो आजचा जो टॉपिक आहे तो खूप आय विल से स्ट्रॉंग आहे. आजचा जो एपिसोड आहे तो खूप इम्पॉर्टंट पण आहे माझ्यासाठी पण, आणि आय एम शुअर की तुम्हाला यातनं असे खूप छान पॉईंट्स मिळणार आहेत ज्यांनी तुम्हाला ॲज अ पर्सन ऑल्सो, प्रोफेशनली अँड पर्सनली ऑल्सो ग्रो होण्यामध्ये मदत होणार आहे. सो आज मी अशा काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे. थिंग्स मेंटली स्ट्रॉंग पीपल डू. जी स्ट्रॉंग माइंडसेटवाली लोकं असतात ती लोकं काय काय इम्प्लिमेंट करतात गोष्टी, म्हणून ते स्ट्रॉंग असतात. तर त्या गोष्टी आज मी तुमच्यावर इथे शेअर करणार आहेत आणि तुम्ही सुद्धा चेक करा की ह्या गोष्टी तुमच्यामध्ये आहेत का, आणि नसतील तर ह्या गोष्टी तुम्ही प्लीज इम्प्लिमेंट करा, म्हणजे तुम्हाला येणारा रिझल्ट जो आहे तो खूप छान असेल. आणि तुम्ही सुद्धा मेंटली स्ट्रॉंग होण्यासाठी जस्ट वी हॅव टू ट्रेन अवर ब्रेन. इफ यू वॉन्ट टू अचीव एनिथिंग वी हॅव टू ट्रेन. कुठल्याही ऑफिसमध्ये जॉब करायला जाता किंवा कुठे तुम्हाला ट्रेनिंग असते पहिल्यांदी, बरोबर. वाय दे ट्रेन? बिकॉज देन आफ्टर ट्रेनिंग यू बिकम एक्सपर्ट इन दॅट. लाईकवाईज वी हॅव टू ट्रेन अवर ब्रेन, बिकॉज लहानपणापासून आत्तापर्यंत आपल्याला खूप वेगवेगळ्या गोष्टींचे अनुभव घेऊन, वेगवेगळ्या लोकांनी जे अनुभव दिले ते घेऊन आपण आपलं एक परसेप्शन बनवतो. तो कधी कधी तो चुकीचाही असू शकतो. आणि त्याच्यामुळे जसं मी नेहमीच म्हणते की आपले दुश्मन जे आहेत, शत्रू जे आहेत ते बाहेर नसून आपल्या विचारांमध्ये आहेत. विचारच आपले शत्रू आहेत. तो आपण त्या विचारांना जर ऑल्टर करून खूप स्ट्रॉंग विचार त्याच्यामध्ये जर आपण पेरायला लागले तर त्याचा रिझल्ट जो आहे तो डेफिनेटली चांगलाच येणार आहे. सो आजचा जो विषय आहे हा अतिशय इंटरेस्टिंग आहे. थिंग्स मेंटली स्ट्रॉंग पीपल डू. So the first most important point is they move on. मेंटली स्ट्रॉंग असलेली लोक ना मूव्ह ऑन होतात, एका ठिकाणी अडकून पडत नाही. दे डोंट वेस्ट टाइम फिलिंग सॉरी फॉर देमसेल्फ अँड अदर्स ऑल्सो. इन द सेन्स दे हॅव कम्पॅशन इन देम, दे हॅव एम्पथी इन देम, पण तिथे अडकून पडत नाही. इथे मला उदाहरण द्यायला आवडेल पाण्यासारखं, की पाणी वाहतं असतं, जिथे जातं तिथे जीवनाची निर्मिती करतं. तसे आपले विचार हवेत. एखादा इन्सिडेंट्स किंवा एखादी घटना जी आपल्याला मेंटली किंवा इमोशनली तोडण्यासाठी जर घडत असेल तर फाईन, ते दुःख तुम्ही फील करा, त्या ग्रीफमध्ये राहा, एक्सपिरियन्स करा आणि त्याला लेट गो करा. तिथे अडकून पडू नका. मेंटली स्ट्रॉंग लोक जी असतात दे मूव्ह ऑन, दे डोंट गेट स्टक. जिथे तुम्ही थांबता ना तिथे संपता. जसं पाणी एका ठिकाणी थांबलं तर त्याला त्याच्यावर सगळे किडे आणि सगळं यायला लागतं त्या पाण्याला, पण वाहतं पाणी जे असतं ते जीवनाची निर्मिती करत करत वाटेत जे येईल तिथे गवत उगवत जातं. जसं आपले विचार जर स्ट्रॉंग असले आणि आपण एखाद्या इन्सिडेंट्सला किंवा एखाद्या घटनेमुळे आपण जर कुठलं इमोशनल असेल, मेंटल असेल, फायनान्शियल असेल, थांबू नका, ॲक्सेप्ट करा, विचार करा की हे का घडलं, त्या चुकातनं शिका आणि पुढे जा, आणि पुढे जाताना ती चूक करू नका. सो मेंटली स्ट्रॉंग पीपल दे मूव्ह ऑन. सेकंड, दे कीप कंट्रोल. दे डोंट गिव्ह अवे देअर पॉवर. ती स्वतःची जी ताकद आहे, माइंड पॉवर जी आहे ती रिस्टोर करतात. ती कुठलाही इन्सिडेंट आला, समजा जॉब लॉस झाला किंवा डिवोर्स झाला किंवा हेल्थ इश्यूज आले किंवा अशी एखादी आपत्ती आली की ज्यांनी आपण थांबून जातो, तर ते न थांबता दे कंट्रोल देअर माइंड, दे कंट्रोल देअर इमोशन्स. अँड इट इज सो इम्पॉर्टंट टू कंट्रोल युअर माइंड अँड इमोशन्स. वाहवत जाऊ नका. सो दे मूव्ह ऑन, दे कीप कंट्रोल ऑन देअर माइंड अँड देअर इमोशन्स. थर्ड, दे एम्ब्रेस चेंज, दे वेलकम चॅलेंजेस. जो चेंज असतो तो प्लीज ॲक्सेप्ट करा, बिकॉज चेंज इज कॉन्स्टंट आपण नेहमी म्हणतो, पण जेव्हा आत्मसात करायची वेळ येते तेव्हा आपण बरेचदा गोंधळलेलो असतो. आपण नाही करत ॲक्सेप्ट. आपण वरवरचं म्हणतो की मी चेंज ॲक्सेप्ट केला, पण आपण बरेचदा तो नाही करत. सो प्लीज जो चेंज आहे लाईफमध्ये तो एम्ब्रेस करा, तो घ्या. ओके फाईन, आता हे चेंज आहे, मी ॲक्सेप्ट करणार. कारण जेव्हा तुम्ही कुठल्याही हिलिंगची पण सुरुवात तेव्हाच होते जेव्हा तुम्ही गोष्टी ॲक्सेप्ट करता. विदाऊट ॲक्सेप्टन्स तुम्हाला रिझल्ट पण येणार नाही. सो प्लीज एम्ब्रेस चेंज. दे स्टे हॅपी. They don't complain, they don't waste energy on things they can't control.
सी मी हे म्हणत नाहीये की दुःख आलं तर तुम्ही त्याच्यातही आनंदी राहा. ऑफकोर्स कुठल्याही प्रकारचं दुःख आल्यावरती हे दुःख होतंच, पण त्याच्यामध्ये रमू नका. डोंट पार्टिसिपेट. जस्ट बी ऑब्झर्वंट. तुम्ही ऑब्झर्व करा की हे घडलंय का माझ्याबरोबर. जसं माझ्या आजारपणात ओके हा आजार झालाय का, बरं ह्याच्यासाठी ट्रीटमेंट काय आहे. पण पहिली 4 वर्ष मी अशी वाया घालवलेली आहेत म्हणून अनुभवाचे बोल आहेत आणि अनुभवांनीच सांगते की ती 4 वर्ष जर मी हे अंडरस्टँडिंग घेऊन ती 4 वर्षसुद्धा मी काढली असती तर कदाचित माझी हिलिंग जर्नी लवकर सुरू झाली असते आणि मी स्पिरिच्युअलिटीकडे जास्त आधी येऊ शकले असते. पण फाईन, आय कांट चेंज पास्ट. सो प्लीज स्टे हॅपी इन एनी सिच्युएशन. I will say ki please be positive rather than happy also. Of course you have to be happy, and instead of आपल्याकडे काय नाही आहे ह्याच्यापेक्षा आपल्याकडे काय आहे या गोष्टींकडे आपला तो जो दृष्टिकोन बदलला तर खूप जे आपण ग्रीफ आणि पेन घेऊन राहतो ते बदलायला मदत होईल असं मला वाटतं. सो मेंटली स्ट्रॉंग पीपल दे स्टे हॅपी, दे डोंट कंप्लेन, दे डोंट वेस्ट देअर टाइम अँड एनर्जी ऑन थिंग्स दे कॅनॉट कंट्रोल. नाही ना व्यक्ती बदलू शकत समोरची, नका वेस्ट करू, आपण बदलूया. नाही ना सिच्युएशन कारण काही गोष्टी आपल्या हातात नसतात. सो त्याच्यावरती विचार करून त्या गोष्टी आपल्याकडे येणार आहेत का, नाही. सो त्याच्यापेक्षा या सिच्युएशनमधनं बाहेर पडायला मला काय करता येईल, काय टेक्निक्स मी वापरू शकतो किंवा काय टेक्निक्स मी वापरू शकते की ह्यातनं मी बाहेर येईन. तर इन्स्टेड ऑफ थिंकिंग की हे का झालं, कसं झालं, मी काय केलं होतं, मी तर सगळ्यांचं चांगलं केलं, ह्यापेक्षा मी ह्यातनं बाहेर कसे पडू शकते या गोष्टींचा विचार करून लेट्स नॉट वेस्ट टाईम, लेट्स बी फोकस्ड अँड हॅपी इन एनी सिच्युएशन. बिकॉज देन इट विल बिकम सो कंडिशनल ना की जर चांगल्या गोष्टी झाल्या तर मी हॅपी राहणार, वाईट गोष्टी झाल्या तर मी सॅड राहणार. वाय? जर वाईट गोष्टी झाल्या तरी ठीक आहे, फाईन, से थँक्स टू दॅट. बिकॉज मला असं वाटतं की आयुष्यात जी लोक आपल्याला फसवतात किंवा ज्या कठीण काळामधनं आपण जात असतो, आय थिंक दॅट इज अ बेस्ट पिरियड. बिकॉज ॲक्च्युली त्या काळामध्ये आपण खूप गोष्टी शिकतो, लेसन्स मिळतात आपल्याला. सो आय थिंक वाईट सिच्युएशन जेव्हा येते तेव्हा वी हॅव टू बी थँकफुल अँड वी हॅव टू टेक इट इन पॉझिटिव्ह वे की आपल्याला त्या सिच्युएशनमध्ये किंवा ती लोकं किंवा ते जे काही सिच्युएशन किंवा प्रसंग असतात ते आपल्याला खूप काही शिकवून जातात आणि आपल्याला स्ट्रॉंग करतात. सो बी थँकफुल फॉर दॅट फेज. त्याच्यानंतर मेंटली स्ट्रॉंग पीपल दे आर व्हेरी काइंड, फेअर अँड अनअफ्रेड टू स्पीक अप. दे डोंट वरी अबाउट प्लीजिंग पीपल. मेंटली स्ट्रॉंग पीपल आर नॉट ॲट ऑल पीपल प्लीजर्स. म्हणजे बरेचदा मी असं ऐकलं की लोकांना तेच ऐकायचं असतं जे त्यांना ऐकायचं असतं, जे चांगलं असतं. लोकांना खरं ऐकायचं नसतं. बट मेंटली स्ट्रॉंग पीपल दे ऑलवेज स्पीक द ट्रूथ. जर तुमचे असे कोणी मित्रमैत्रिणी किंवा आई बाबा किंवा कोणी नातेवाईक असतील जे सांगत असेल की अगं तुझ्यामध्ये हे इश्यूज आहेत आणि ह्याच्यावर तुला काम करायला हवं, तुझा हा स्वभाव आहे हा बदलायला हवा, तर त्यांच्यावर न चिडता का असं बोलतात आणि तुम्ही इव्हॅल्युएट करा की ओ येस माझ्यामध्ये या ज्या गोष्टी आहेत त्या खरंच बदलणं गरजेचं आहे. सो त्या लोकांना म्हणतात ना असावे घर निंदकाचे शेजारी, ही लोकं आपल्याला मदत करतात उलट. सो पीपल प्लीजिंग नका करू. त्याच्यानंतर जी मेंटली स्ट्रॉंग लोक असतात ती खरं बोलतात आणि खरं बोलायला ते घाबरत नाहीत. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट इज दे आर विलिंग टू टेक कॅल्क्युलेटेड रिस्क. दे वे द रिस्क अँड बेनिफिट बिफोर टेकिंग एनी ॲक्शन. सो यू हॅव टू टेक कॅल्क्युलेटिव्ह रिस्क. फॉर एक्झाम्पल काही इन्व्हेस्ट करायचं असेल तर मी आता एवढे इन्व्हेस्ट करते, माझ्याकडे एवढे सेव्ह करते आणि मग मी व्यवस्थित ते इन्व्हेस्ट करून झाल्यानंतर कुठेही म्हणजे फिनान्स असेल, इमोशन्स असेल. सो कॅल्क्युलेटिंग दे आर विलिंग टू टेक कॅल्क्युलेटेड रिस्क. त्यांना सगळे प्रोज अँड कॉन्स माहिती असतात आणि त्याच्यानंतर मग ते इन्व्हेस्ट करतात. सो तुम्ही सुद्धा मेंटली स्ट्रॉंग व्हायचं असेल तर हे पॉईंट्स लक्षात ठेवा. मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट, मेंटली स्ट्रॉंग पीपल व्हॉट दे डू, they invest their energy in the present. They don't dwell on the past and they don't think about future. Yes, आपल्याला भविष्याचा विचार करणं गरजेचं आहे कारण त्याचं प्लॅनिंग आपण आत्तापासून करतो. पण पास्टमध्ये रमू नका कारण पास्ट आपण चेंज करू शकत नाही. पास्ट इज अ हिस्ट्री. हे डोक्यामध्ये फिक्स करून ठेवा. आपण पास्ट चेंज करू शकत नाही, आपण लोक चेंज करू शकत नाही, आपण आपल्या आयुष्यात घडून गेलेल्या गोष्टी चेंज करू शकत नाही. मग ह्या सगळ्या गोष्टींवरती पुन्हा पुन्हा रडत बसून किंवा पुन्हा पुन्हा त्या गोष्टींचा विचार करून इट्स जस्ट अ वेस्ट ऑफ टाईम. सो मेंटली स्ट्रॉंग पीपल, आणि तुम्ही जर मेंटली स्ट्रॉंग असाल तर प्लीज don't invest your energy in past. Please invest your energy in present and plan your future. That is in your hand. आज तुम्ही जर अबंडन्सची बी जी आहे ती पेरलीत तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या ब्रेनमध्ये, तुमच्या सोलमध्ये, तर त्याची फळं अबंडंटच येणार आहेत. सो व्हॉट यू थिंक, व्हॉट यू गो, व्हॉट यू डू, व्हॉट यू थ्रो, यू गेट इट. सो प्लीज इन्व्हेस्ट इन प्रेझेंट फॉर बेटर फ्युचर.
त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट इज दे ॲक्सेप्ट फुल रिस्पॉन्सिबिलिटी फॉर देअर पास्ट बिहेवियर. दे डोंट मेक द सेम मिस्टेक ओव्हर अँड ओव्हर. माणूस आहोत, चुका होणारच आहेत. इथे कोणीही देव नाही आहे किंवा कोणीही सेंट नाही आहे. इवन माझ्याकडनंही खूप चुका झालेल्या आहेत लाईफमध्ये, पण मी त्याच्यावरती पुन्हा पुन्हा विचार करून त्या चुका पुन्हा नाही करत. ज्या चुकांमधनं ज्या काही चुका झाल्या असतील त्यातनं मी काय शिकले हे मी आधी विचार करते आणि पुन्हा त्या चुका करत नाही. आणि जर माझ्याकडनं होत असेल असं मला जाणवलं तर मी तिथेच थांबते आणि त्या चुका मी पुन्हा करत नाही. तर तुम्ही मेंटली स्ट्रॉंग असाल किंवा तुम्हाला मेंटली स्ट्रॉंग व्हायचं असेल तर पास्टमध्ये चुका झाल्या असतील, इट्स ओके. त्याची शिक्षा तुम्ही देत बसू नका स्वतःला. सगळ्यांकडनं चुका होतात, पण पुन्हा ती चूक करू नका आणि जी चूक झाली त्याच्यामध्ये रमू नका. त्याच्यानंतर मेंटली स्ट्रॉंग पीपल दे सेलिब्रेट अदर पीपल्स सक्सेस. दे डोंट रिसेंट दॅट सक्सेस. अप्रिसिएशन हे मस्ट आहे. तुम्ही जेव्हा लोकांना अप्रिशिएट करता तेव्हा डेफिनेटली लोकंसुद्धा तुम्हाला अप्रिशिएट करतात. प्रत्येकाला अप्रिसिएशन आवडतं. सो मेंटली स्ट्रॉंग पीपल दे सेलिब्रेट अदर सक्सेस, दे अप्रिशिएट पीपल. Mentally strong people, next point, they are willing to fail. They are okay with failure because तुम्ही जेव्हा फेल होता ना तेव्हा तुम्हाला सक्सेसचा आनंद जो आहे तो अनुभवायला मिळतो. दे डोंट गिव्ह अप आफ्टर फेलिंग. दे सी एव्हरी फेलियर ॲज अ चान्स टू इम्प्रूव्ह बिकॉज आय ऑलवेज बिलीव्ह दॅट every moment or every opportunity is a opportunity to improve yourself, or every obstacle is an opportunity to improve yourself. ठीक आहे, जर मागे काही चुकांमुळे तुम्ही जर फेल झाले असेल तर इट्स ओके. त्याच्यावर स्वतःला त्रास देऊ स्वतःला अजून त्रास देऊ नका. पण त्या फेल्युअरमधनं तुम्हाला काय शिकता येईल किंवा मी कसं इम्प्रूव्ह करू शकेन ह्या गोष्टींवरती आपण फोकस. सो लेट्स शिफ्ट आवर फोकस. जे झाले ते चेंज होऊ शकत नाही ना, पण काय करू शकतो ज्याने चेंज होऊ शकतो या गोष्टींवरती आपण विचार करूया. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे दे थिंक प्रोडक्टिव्हली. दे रिप्लेस नेगेटिव्ह थॉट्स विथ प्रोडक्टिव्ह थॉट्स. त्या जे मेंटली स्ट्रॉंग असतात ना, म्हणजे मी पण की मी हा विचार करते मेंटली स्ट्रॉंग मी नव्हते आधी पण मी स्वतःला केलं आहे. म्हणूनच मी नेहमी म्हणते की यू हॅव टू ट्रेन युअर ब्रेन. आणि जेव्हा आपण म्हणतो की वी हॅव टू ट्रेन अवर ब्रेन, हाऊ? वी डोंट नो द वेज आउट. वी नीड सम गायडन्स, वी नीड सम गाईड, वी नीड सम गुरु. का पूर्वीच्या काळात पण गुरु शिष्य ही परंपरा होती? का पूर्वीच्या काळामध्ये पण जेव्हा तुम्ही शिक्षण देता तेव्हा इन रिटर्न एनर्जी एक्सचेंज होणं गरजेचं आहे. तुम्हाला एका गुरुची एका मार्गदर्शकाची गरज असते का? मग शाळेमध्ये टीचर्स, गुगलवर तर सगळंच अवेलेबल आहे, यूट्यूबला ABCD पण आहे. मग का शाळा आहेत अजूनही? बिकॉज यू हॅव टू हॅव वन गुरु और वन टीचर इन युअर लाईफ हू विल गाईड यू. कारण स्वतःच आपण असं नाही करू शकत. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू हॅव वन गुरु और गाईड इन युअर लाईफ. अँड तुम्ही जर तुम्हाला लाईफमध्ये एखादा गुरु किंवा गाईड आला तर तुम्हाला कळेल की कसं तुमचे निगेटिव्ह थॉट्स तुम्हाला प्रोडक्टिव्ह थॉट्समध्ये कन्वर्ट करायचे. नाही तर आपल्याला आपल्या चुका कधीच दिसत नाहीत. आपल्याला आपण जे करतो तीच पूर्व दिशा किंवा आपण जे करतोय ते बरोबरच आहे असंच वाटत असतं, कारण आपण सरळ बघत असतो, आपण आपल्याला ऑब्झर्व नाही करत. पण जेव्हा एखाद्या तिसरी व्यक्ती किंवा एखादा गुरु, आपण ज्या गुरुला किंवा गाईडकडनं आपण गायडन्स घेतो ती आपल्याला एक वेगळा अँगल दाखवते आणि त्या अँगलवरती आपण विचार करायला सुरुवात करतो. तो आय ऑलवेज फील की यू हॅव टू हॅव वन teacher or a guru or a guide in your life who will guide you, because that person is going to give you a different perspective. Maybe that perspective you don't have, or maybe you think that whatever I'm doing like correct or the best. So how to convert your negative thought pattern in productive thoughts? You have to read books, you have to have a nice guru or a guide. आणि हे ट्रेनिंगनेच येतं. कारण लहानपणापासून जसं मी म्हणाले की खूप गोष्टी आपण बघून स्वतःला घडवलेले असतो. तर काही चांगली लोकं भेटतात, काही चुकीची लोकं भेटतात. सो त्याच्यातनं आपण घडत असतो. पण जेव्हा एक पॉईंट येतो की नो वी हॅव टू ट्रेन अवर ब्रेन, सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू रिप्लेस युअर नेगेटिव्ह थॉट्स विथ प्रोडक्टिव्ह थॉट्स. आय एम नॉट इवन सेइंग पॉझिटिव्ह, प्रोडक्टिव्ह, बिकॉज प्रोडक्टिव्हमध्येच पॉझिटिव्हिटी, एनकरेजमेंट ह्या सगळ्या गोष्टी येतात. दे रिफ्लेक्ट ऑन देअर प्रोग्रेस एव्हरी डे. They take time to consider what they have achieved and where they are going. Mentally strong people always reflect on their progress की मी हे ठरवलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगते की जर्नलिंग खूप महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला एक डाऊनलाईन 1 year कुठे असू, 5 वर्षांनी कुठे असू, 10 वर्षांनी कुठे असू, आज आपण जे आहोत, तुम्हाला जर तुमचा प्रोग्रेस चेक करायचा असेल तर द बेस्ट एक्सरसाइजेस मागच्या वर्षी तुम्ही कुठे होता, तुमचं इन्कम काय होतं, इमोशनली तुम्ही कसे होता, मेंटली कसे होता, फिजिकली कसे होता, आणि आत्ता तुम्ही आहात त्याच्यापेक्षा ग्रोथ झालेली असेल तर यू आर ग्रोईंग. ग्रोथ माइंडसेट जो तुम्ही आधीचा व्हिडिओ बघा की फिक्स्ड माइंडसेट अँड ग्रोथ माइंडसेट. सो
मेंटली स्ट्रॉंग लोक जी असतात ते त्यांचं जे सक्सेस आहे किंवा त्यांचा जो पाथ आहे ते नेहमी चेक करत असतात. दे टेक टाईम टू कन्सिडर वॉट दे हॅव अचीव्ड अँड वेअर दे आर गोईंग आणि कुठल्या गोष्टी अजून करायला हव्यात. म्हणजे जो एक आपला गोल किंवा एक टार्गेट आपण सेट केलं आहे तिथे पोचेपर्यंत आपण पोचलो आहोत का, किंवा तिथे पोचेपर्यंत अजून किती वेळ आहे, या गोष्टींचं इव्हॅल्युएट करायला. म्हणून मी सांगते की मेडिटेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज वन्स यू स्टार्ट युअर मेडिटेशन यू गेट मेंटल क्लॅरिटी अँड इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की मेडिटेशन तुम्ही करणं का गरजेचं आहे, कारण तुम्हाला मेंटल क्लॅरिटी येते त्याच्यामधनं. आणि उद्या मी मेडिटेशनचे बेनिफिट्स काय आहेत ह्याच्यावरती व्हिडिओ करणार आहे, तर तो डेफिनेटली तुम्ही व्हिडिओ बघा. नेक्स्ट पॉईंट आहे की दे यूज देअर मेंटल एनर्जी वाईसली. दे डोंट स्पेंड टाईम ऑन अनप्रोडक्टिव्ह थॉट्स. इतके आपण अनवॉन्टेड विचार करत असतो दिवसभरात. मलाही सवय आहे, मी बरेचदा करते, पण नाव मी ब्रेनला माझ्या ट्रेन केल्यामुळे मला कळतं की नाही मी ना भरकटते पटकन. मी माझ्याकडे विचार ना असे येतात जातात. समुद्राच्या लाटा कशा असतात, येतात जातात येतात जातात, तसे आपले विचार येतात जातात आणि इतके भीषण असतात ना हे विचार. म्हणजे आता तुम्हाला जर मी सांगितलं की तुम्ही तुमची मला बोटं दाखवा, तुम्ही मला तुमचे केस दाखवा, आता मी जर तुम्हाला म्हणाले की मला तुमचे विचार दाखवा, तुम्ही नाही दाखवू शकणार. मला ह्यातनं एवढंच सांगायचं की ज्या गोष्टी तुम्ही दाखवू शकत नाही त्या गोष्टींना किती महत्त्व देतो आपण. हात, केस किंवा हे आजूबाजूला जे दिसतंय माझी लोक, ही रियालिटी आहे, जॉब आहे. तुम्ही त्याच्यावरती पण फोकस करूया, कारण विचार करून उत्तर मिळत नाही. येस, प्लॅनिंग करा, प्रोडक्टिव्ह गोष्टी करा, तुम्हाला प्रोडक्टिव्ह रिझल्ट्सच येणार. सो वाईज पीपल अँड मेंटली स्ट्रॉंग पीपल दे यूज देअर एनर्जी वाईसली. दे डोंट स्पेंड टाईम ऑन अनप्रोडक्टिव्ह थिंग्स. मेंटली स्ट्रॉंग पीपल जे असतात दे डोंट एक्सपेक्ट रिझल्ट लाईक दिस क्विकली. दे आर व्हेरी पेशंट, दे आर व्हेरी काम, दे नो वॉट दे आर डुईंग. कसे असतात ना, दोन प्रकारचे लोक असतात की मी आज पैसे इन्व्हेस्ट केलेत मला लगेच यायला पाहिजेत, मी आज हे केलं मला लगेच यायला पाहिजे. नाही, मेंटली स्ट्रॉंग लोक जे असतात त्यांना माहिती आहे की आपण करेक्ट ठिकाणी इन्व्हेस्ट केलेलं आहेत, मध्ये पैसे असतील, इमोशन्स असतील, फिलिंग्ज असतील, त्याचा रिझल्ट आपल्याला येणार आहे. इमिडिएट जे पटकन पटकन धावतात, कारण पी हळद आणि होगुरी नाही होत. त्यामुळे तुम्ही जर आज बी पेरली आहे तर त्याचं झाड आणि फळं खूप वेळाने येणार आहेत. कंटिन्युअसली हॅव टू नरिश एनी रिलेशनशिप, एनी जॉब और एनी फिलिंग्स और एनी इमोशन्स किंवा एनी फिजिकल हेल्थ. रोज तुम्ही जेव्हा जिम करता त्याच्यानंतर तुम्हाला 1-2 महिन्यांनी बॉडीमध्ये फरक येतो. जसं तुम्ही 28 दिवस जेव्हा जॉब करता तेव्हा 29व्या दिवशी तुम्हाला पगार येतो. इट्स अ प्रोसेस, इट्स अ ऑन गोईंग प्रोसेस. सो मेंटली स्ट्रॉंग पीपल they believe in waiting and keeping patiently because they are confident की त्यांनी जे केलेलं आहे ते चांगलंच आहे आणि त्यांचा त्यांच्यावर विश्वास आहे. सो हे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत जे मेंटली स्ट्रॉंग लोक जी असतात ती इम्प्लिमेंट करतात. आता तुम्ही मेंटली स्ट्रॉंग असाल, व्हेरी गुड. चेक करा की हे पॉईंट्स तुम्ही इम्प्लिमेंट करत आहात का. नसाल करत तर डेफिनेटली तुम्ही हे पॉईंट्स इन्क्लूड करा. आणि जर तुम्ही मेंटली स्ट्रॉंग नसाल, मला असं वाटतं की लेट्स नॉट बी इमोशनल फूल बट मेंटली व्हेरी स्ट्रॉंग अँड प्रोडक्टिव्ह. की जर कोणी आपल्याला फसवणारं आलं जरी तरी आपल्याला तेवढं अलर्ट राहायला पाहिजे आणि स्ट्रॉंग राहायला पाहिजे की आपला कोणी कधी फायदा घेणार नाही. सो हे काही पॉईंट्स होते जे मला आज वाटलं की तुमच्याबरोबर शेअर करायला हवेत. आणि तुम्ही जर इमोशनली स्ट्रॉंग नसाल, मेंटली स्ट्रॉंग नसाल तर हे पॉईंट्स जे आहेत हे डेफिनेटली तुम्हाला मदत करतील मेंटली स्ट्रॉंग व्हायला. कारण एका पॉईंटनंतर मेंटली स्ट्रॉंग होणं खूप जास्त गरजेचं असतं. बिकॉज तुम्ही मेंटली स्ट्रॉंग असाल तर बाकी इमोशन्स आणि मग फिजिकल या गोष्टींवरती पण त्याचा इम्पॅक्ट होतो. तर हे सगळे पॉईंट्स तुम्ही आपल्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करा. You have to train your brain, and if you want to train your brain and if you are looking for some guidance, so definitely you can call me on my given number for personal sessions and WhatsApp करा मला. तुम्ही कॉल करण्यापेक्षा तुम्ही तुमचं नाव आणि जो मेसेज आहे तो लिहून पाठवा. इफ यू रिअली वॉन्ट टू टेक सेशन्स फ्रॉम मी देन ओनली कॉल मी बिकॉज मला खूप सेशन्स असतात त्यामुळे बॅक टू बॅक बरेचदा मी आन्सर करू शकत नाही कॉल्स. सो तुम्हाला पर्सनल ट्रेनिंग घ्यायचं असेल तर यू नो माय नंबर, यू हॅव टू कॉल मी अँड बुक युअर अपॉइंटमेंट. स्वतःला ट्रेन करा, स्वतःला मेंटली स्ट्रॉंग करा, स्वतःला इमोशनली स्ट्रॉंग करा आणि स्वतःला फिजिकली सुद्धा स्ट्रॉंग करा. बिकॉज वी ह्युमन्स आर मेड अप ऑफ 5 elements: mental, emotional, physical, financial and spiritual. We have to really work very smart to make ourselves so strong so we can face anything and everything, because we cannot change the situation, we cannot change the things which is happening outside our body, but what we can change is the way we perceive, the way we react and the way we respond. सो हे खूप महत्त्वाचं आहे की आपल्या माइंडला मेंटल इमोशनल स्ट्रॉंग ठेवणं.
हळूहळू का होईना पण रोज लेट्स टेक वन डे ॲट अ टाईम, बेबी स्टेप्स करून आपण हळूहळू आपल्या ब्रेनला ट्रेन करायला सुरुवात करूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. म्हणजे आज जर तुम्हाला ह्याचा फायदा होत असेल तर आपल्यासारखे अजून हजारो लोक आहेत जी आता कुठल्या ना कुठल्या तरी सिच्युएशनमध्ये अडकलेली असतील, त्यांना हा व्हिडिओ जर मदत देऊन गेला किंवा त्यांच्यामध्ये एखादा शिफ्ट देऊन गेला तर माझं जे एक विजन आहे की मला असं वाटतं की प्रत्येक फॅमिलीमध्ये एका मेंबरने तरी स्पिरिच्युअली अवेकनिंगच्या पाथवरती असायला हवं किंवा स्पिरिच्युअलिटी करायला पाहिजे. कारण की जेव्हा एक व्यक्ती घरामध्ये स्पिरिच्युअल असते तेव्हा अख्खं घर प्रोग्रेस करतं किंवा एक त्यांची बघण्याची दृष्टी जी आहे पर्स्पेक्टिव्ह तो चेंज होतो आणि आपण सगळ्या ग्रोथ आणि अबंडंट लाईफकडे, अबंडन्स इन वेल्थ, इन हेल्थ, इन हॅपीनेस या सगळ्या गोष्टींकडे आपण पुढे पुढे जात असतो. कारण आपल्या सोलला आपण जर एक काही गिफ्ट सुंदर देऊ शकत असू, सो दॅट इज इव्होल्युशन ऑफ युअर मेंटल थॉट अँड इमोशनल थॉट अँड बिंग व्हेरी स्ट्रॉंग. सो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला तुम्ही नक्की लिहून कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि वेगवेगळे टॉपिक्स अजून तुम्हाला काय ऐकायचे आहेत माझ्याकडनं म्हणजे मी त्याप्रमाणे व्हिडिओ बनवेन. उद्याच्या व्हिडिओमध्ये मी मेडिटेशनचे बेनिफिट्स काय आहेत त्याबद्दल बोलणार आहे. सो माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि स्वतःची काळजी घ्या आणि प्लीज 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 बी मेंटली स्ट्रॉंग. आय एम टेलिंग यू, वन्स यू स्टार्ट ट्रेनिंग युअर ब्रेन, वन्स यू बिकम मेंटली स्ट्रॉंग अँड इमोशनल स्ट्रॉंग, आय एम टेलिंग यू नो वन कॅन स्टॉप यू. तुम्ही सक्सेसफुल होणारच. सो बी मेंटली स्ट्रॉंग अँड इमोशनली स्ट्रॉंग आणि माझे व्हिडिओ असेच बघत राहा आणि असंच भरभरून प्रेम देत राहा. थँक्यू सो मच.